अरे आवर ना, किती वेळ झालं. रेणू चिल. तर ना रेणू म्हणणं बंद कर. रेणू आई झाली का ग सगळी कामं? हो झाली ना. अजून काय असतील तर सांगा मालकीनबाई. आमच्या समीरला समजावणं म्हणजे समजावं लागेल. आय मीन आय कांट वेट एनीमोर. पड खाऊन याचं मन वळवायलाच हवं, तरच राजसी प्रकरण मार्गी लागेल. काय रे समीर, निघालास? तुला चहा करून देऊ का? ए दिदे पटकन चहा हॅलो. हा अरे पोचतोय हो. चल हे सम काय रे, किती वेळ रागून बसणार आहे आईवर? हा तुला दिसत नाही का मला त्रास होतोय ते? बरं ठीक आहे, तुला वाटतंय ना माझं चुकलं, मग मी माफी मागते ना. हे बघ घे. आई किस काहीतरी गोंधळ आहे. ए, गोंधळ कसला? पैसे पाहिजे तिला सम्याकडनं. क्लिअर आहे. तू हात जोडवाय म्हणून मी हे सगळं करत नाहीये. फक्त पार्टीत जे झालं ते परत होऊ नये एवढंच मला वाटतं. नाही होणार, खरंच नाही होणार, चुकूनही होणार नाही. बघ मी तुला वचन देते. हे बघ दिलं वचन. हा आता बोलशील ना? आई आज अचानक काय झालंय ग? नाही म्हणजे अशी उपारती झालीये तुला? नीलू फुल युटर्न. रिपेअर करायला पैसे नाही तुमच्याकडे? हो ना. इकडे लोक मेली तरी चालतील चाळीतली. चौधरी काकांचा आवाज आहे ना? हे उजयाची का ओरडतात? सतत आपली कल चालू असते या चाळीत. शांततेचं आणि चाळीतल्या लोकांचं काय वाकडे कुणाच ठाऊक. आई अगं एकेकाने बोला प्लीज, एकेकाने बोला बोला बोला. अहो लेकीचा वाढदिवस करायला वेळ आहे तुमच्या. अहो ऐका नाही अहो किती दिवस झाले चाळीचा मागचा पाईप लिकेज आहे. हा त्याचं काम करा. लोक मेले तरी चालतील काय? अरे चौधरी, अहो कुठली गोष्ट कुठे नेत आहे? बराबर बोलतो. जरा विचित्र नाही वाटलं का? काय? आई शांततेबद्दल बोलते. वक्त बदल दिया, हालात बदल दिए, जज्बात बदल दिए. ओ भाई मारो. चल चल. तुम्हा सगळ्यांना इथे आज का बोलवलंय ते सांगते. आज अर्पिता आणि अनिश यांच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. पाहता क्षणी मला अर्पिता आवडली आणि मी तिला लग्नासाठी विचारलं. तुझ्यासाठी ही एंगेजमेंट रिंग सुद्धा बनवली. हे असं काही घडेल याची कल्पनाच नव्हती मला. किती गोंधळ झाला तोही सगळ्यांसमोर. कसं तरीच वाटतंय मला. काय वाटत असेल घरातल्या सगळ्यांना? माझ्यामुळे भावकी समोर आई बाबांची मान खाली गेली. अर्पिता सगळं चुकलं ना हो बाबा. माझ्यामुळे मला मान खाली घालावी लागली. नाही बाळा, आम्हाला मान खाली घालावी लागली ना ती तुझ्या आईमुळे, कवितामुळे. या सगळ्या गोष्टींशी तुझा काही संबंध नाही. आणि रडायचं नाही. पण त्याचं मूळ कारण तर मीच होते ना. तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये आणि जे झालं त्याला तू कारणीभूत नाहीयेस. तुझी अजिबात चूक नव्हती त्याच्यात. तो अनिश आणि विराज सर या दोघांच्या बाबतीत तू जो स्टँड घेतलास ना तो अतिशय योग्य होता. तू तुझ्या निर्णयावरती ठाम राहिलीस. अर्पिता, आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी स्टँड घेतलायस तू आणि याचं कौतुक वाटतंय आम्हाला. हे बघ बाळ, कोणी काही बोलो
लोकांचा विचार करायचा नाही आपण. हं? जो तू निर्णय घेतलास ना तो योग्य होता आणि आम्ही दोघही